आणि हेडलाईन्स नंतर अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी। पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर आणखी एक घोटाळा एनडीटीव्ही मराठीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आलाय। पुण्यामधील महात्मा फुलेंच्या मालकीची जमीन कृषी विद्यापीठाकडे होती। ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा असलेली ही जमीन महाराष्ट्र कृषी विद्यापीठाच्या ताब्यात होती। पण आता ही जमीनही हेमंत गावंडे आणि विध्वंस कुटुंबानं ताब्यात घेतल्याचं समोर आलंय। हेमंत गावंडे आणि विध्वंस कुटुंबानं 8 एकर जमीन बाउन्सर्स आणून हडपल्याची धक्कादायक माहिती मिळते आणि त्याचे व्हिडिओज पुरावे एनडीटीव्हीच्या हाती लागलेत। इतकंच नाही तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी 1930 सालचा सातबारा बदलला आणि कृषी महाविद्यालयाच्या नोंदीवरून नाव हटवून विध्वंस कुटुंबांचं नाव टाकलं। या संदर्भात ॲडव्होकेट संदीप पायगुडे यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। 2015 साली आमच्या सातबारातलं नाव बेकायदेशीरित्या वगळून ती प्रॉपर्टी खाजगी आहे असा सातबारा तयार करण्यात आला। त्याचवेळी प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर अस्तित्वात होतं। प्रॉपर्टी कार्ड रजिस्टरमध्ये लेसी म्हणून आमचं नाव होतं। तर प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर न वापरता जो सातबारातून आमचं नाव वगळलं गेलं तो सातबारा वापरून खरेदी खत रजिस्टर झालं आणि त्याचा अंमल सातबारामध्ये देण्यात आला। ती गोष्ट आम्हाला 2011ला लक्षात आली। 2013ला आम्ही प्रांतसाहेबांकडे अपील करून ते आमचं नाव पुन्हा आणलं आणि 2015ला आम्ही त्या बाबतीत गुन्हा दाखल केला। तर 2015ला जो गुन्हा दाखल केला त्यावेळी तत्कालीन जो गुन्हा दाखल केला त्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री महोदय एकनाथजी खडसे होते। त्यांचं कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ते आमचे व्हाईस चान्सलर आहेत। तर त्यांनी आम्हाला आदेश दिला होता की हा जर प्रकरण गंभीर आहे तुम्ही गुन्हा दाखल करा। तर आम्ही त्याबद्दल गुन्हा 2015ला दाखल केला। त्याविरुद्ध क्वॉशिंगसाठी पिटिशन हेमंत गवंडे ह्या एका आरोपीने केली। एकूण त्यात 10 आरोपी होते। त्या एका आरोपीचं जे पिटिशन आहे ते पिटिशन हायकोर्टात हिअरिंगला गेल्यानंतर अचानक आरोपीच्याकडून एक स्टेशन डायरीची एंट्री दाखवली गेली की ह्याच्यात हे महसूल मंत्र्यांनी आदेश दिला। आणि मग त्या तत्कालीन खंडपीठ जे होतं ज्याच्यामध्ये अभयसाहेब ओका होते त्यांचं असं मत पडलं की मिनिस्टरनी पॉवर एक्सीड केली आहे। तर त्यावेळी त्यांनी मग ती मिनिस्टरनी पॉवर एक्सीड केली म्हणून प्रथमदर्शनी केस आहे म्हणून स्टे दिला। स्टे दिल्यानंतर तिथे थोडंसं प्रकरण वाढलं आणि त्याच्यात मग ते पलीकडचे वकील म्हणले की हे पॉलिटिकल मॅटर आहे ह्याचं इन्व्हेस्टिगेशन थांबवा। तर 2015 पासून 17 पासून त्याचं इन्व्हेस्टिगेशनच करू नये अशी ऑर्डर झाली। आणि आज तगायत एका आरोपीने फक्त केलेल्या पिटिशनमध्ये बाकीचे 10 आरोपींच्या विरुद्ध कुठलीही ऑर्डर नसताना त्या ऑर्डरमुळे कुठलंही त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही। आलं लक्षात तुमच्या किती कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे। पण पुढे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट रेकॉर्डिंग करण्याच्या आधी बोलतो ते म्हणजे शासकीय कर्मचारी जेव्हा जेव्हा तिथे जायचे त्या जागेवरती त्या वेळेला बाउन्सर यायचे नाही तसं नाही आहे। बेसिकली काय झालं हे असा प्रयत्न होता पहिलं तर आहे की ह्या जागेवरती 13 एकरपैकी 8 एकरवरती PMPLचं रिझर्वेशन आहे। ते 1965 सालापासून ते PMPLचा बसचा स्टँड उभारायचा म्हणून। तर ते त्या PMPLच्या रिझर्वेशनसाठी कोणी ज्यावेळी आमची सातबारात नाव होती ते आमच्या सहीच्या विना मोजणीचा अर्ज भरला गेला। बेसिक नियमाप्रमाणे ज्याचं सातबारामध्ये नाव आहे त्याच्या सहीच्या शिवाय मोजणीचा अर्ज घेता येत नाही। त्याच्यानंतर ती मोजणी प्रत्यक्षात कधीही जागेवर झाली नाही। ती मोजणी अस्तित्वात आणली आणि मग त्या प्रॉपर्टीचे 2 भाग केले। हायवेच्या बाजूचे 8 एकर आहे त्याचा एक पार्ट केला आणि उर्वरित 5 एकरचा एक पार्ट केला। त्याच्यानंतर कोणीतरी लेडी तहसीलदार तिथे बसल्या होत्या त्यांना एका दिवसात तो ॲप्लिकेशन दिला आणि सातबाराची विभागणी करायची ऑर्डर घेतली 1 पानाची। कोणी अर्ज दिला तो हेमंत गावंडे आणि PMPL। आता त्यांनी अर्ज दिला आणि ते वहिवाट करताना 2 सातबारे जे व्हायला पाहिजे त्याचे आम्हाला काही नोटीस नाही। आणि 2 सातबारामध्ये ॲक्च्युली जैसे ती परिस्थिती ठेवायला पाहिजे म्हणजे दोन्हीकडे आमचं सरकारचं नाव दोन्हीकडे पाहिजे। ते 8 एकरमधून सरकारचं नाव गायब केलं जे रिझर्वेशन होतं। हां बरोबर। ते गायब करायची ऑर्डर कधीही नव्हती किंवा ते टाकायची ऑर्डर कधी नाही कारण आमचं नाव 1930 साली 600 नंबर फेरफारने लागलाय। तो जो फेरफार आहे तो फेरफार ह्यांनी चॅलेंज केला आणि आम्ही त्यांना कलेक्टरपर्यंत हरवलोय आणि तोच फेरफार आता इलिगल आहे हे सूर्यकांत येवलेंनी दिलं। म्हणजे त्याच्या 2 वरिष्ठांनी ठरवलं की तो फेरफार लिगल आहे तरी सुद्धा ह्यांनी टेनन्सी ऍक्टच्या केसमध्ये MLRCचा निर्णय दिला आणि तो मालकी हक्काचा निर्णय झाला। आणि तो निर्णय झाल्यानंतर इमिजिएटली आता
हे लोक जागेवरती कंटेनर वगैरे काय न्यायचा असा प्रयत्न करायला लागले. आहे असं म्हणतात येतात. एक कंटेनर आहे तो फक्त आधी ठेवलाय, आता दुसरा कंटेनर त्यांनी मग ते टॉयलेट ब्लॉक वगैरे असं करून ते एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करतात. बरं. आता हे ज्या हेमंत गावंडेचं त्यांनी नाव घेतलं तेच गृहस्थ आहेत ज्यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे असताना त्यांच्या विरोधामध्ये पुण्यातलं MIDCचं प्रकरण बाहेर आलं, त्यांना महसूल मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि नंतरचं त्यांची जी काही राजकीय वाटचाल आहे तो महाराष्ट्र बघतोच आहे. आणि मग आज तेच हेमंत गावंडे ह्या सगळ्या प्रकरणातल्या आरोपीपैकी एक आरोपी आहेत. आता वकील साहेब, पण तो मुद्दा राहिला तो बाउन्सरचा. नाही, त्याचा एक रविवारी सकाळी साधारणतः एक मार्च 2023 मध्ये अचानक तिथे क्रेन आले आणि कंटेनर वगैरे आल्या आणि त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी आमचे तिथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान होते, पण त्यांच्याकडे फक्त काही अग्निशस्त्र नव्हती आणि त्यांना ते भयभीत केलं आणि प्रचंड ते वापरून त्यांनी तो कंटेनर आमच्या भिंतीच्या वरून आत ठेवला. भिंत आमची 10 फुटाची, त्याच्यातनं आत ठेवला. भलतंच धाडच आहे. हो, आणि ते झाल्यानंतर आम्ही इमिजिएटली खडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली की त्याच्यानंतर त्यांनी पाहिजे तेवढे डॉक्युमेंट आम्ही खडकी पोलीस स्टेशनला दिले. आज तक आमच्या त्या तक्रारीवर काही कारवाई नाही. आणि मग बाउन्सरने कुणाला मारलं? नाही, मारलं वगैरे नाही, धमक्या फक्त दिल्या. नाही, ते त्यांचा आवेश असा होता आणि आमची माणसं कमी, आम्ही सगळे निशस्त्र. पण मी असं ऐकलं की शासकीय महाविद्यालयातल्या कृषी महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी मिळून 5 एक तक्रारी दिलेल्या आहेत पोलीस स्टेशनला. हो, प्रत्येक वेळी तक्रार दिल्या जातात, आम्ही पोस्ट घेतो, आमचा रेकॉर्ड तयार करतो, पण ते आम्ही फॉलो सिव्हिल केलं मॅटर आहे म्हणून बहुतेक त्याच्यात नाही. पण तसं पोलिसांना पूर्ण दोष देता येत नाही. त्याच्यानंतरचे जे काही प्रयत्न झाले म्हणजे लाईट घेण्याचा किंवा तिथे पाण्याचा मीटर घेण्याचा, त्याला पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे. ते काय होऊ दिलं नाही. तो कंटेनर झाला त्याच्यानंतर त्यांचं काही एक्सपेन्शन वगैरे होऊ दिलं नाही. एक शेवटचं येवलेची भूमिका काय आहे सगळ्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी टेनन्सीचा जो ॲप्लिकेशन होता, तर टेनन्सीचा ॲप्लिकेशन ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे दाखल केला, त्याचं ऑब्जेक्शन आम्ही घेतलं होतं की हा ॲप्लिकेशन ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या विरुद्ध दाखल केला आहे त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय तुम्हाला केस चालवता येणार नाही. तर तो जो आमचा ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर कसलाही निर्णय दिला नाही आणि तो ॲप्लिकेशनचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही केस मेरिटवरती त्यांच्याकडे चालवणार नव्हतो. प्लस आम्ही त्यांना तेही सांगितलं होतं की कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कुळकायदा लागत नाही. ते त्यांनी जजमेंटमध्ये घेतलं आहे आणि त्यांनी असं त्या जजमेंटमध्ये लिहिलं की आम्ही बाजू मांडली नाही, ते खरं नाही आहे.